ऑक्टोबरला आयोजित केलेल्या आदिवासी कृती समितीच्या वतीनं आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जो काही भव्य असा मोर्चा आदिवासी कृती समिती आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही मोर्चा आयोजित केलेला आहे, ते मोर्चाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली आणि मोर्चाचं स्वरूप काय असावं त्यासाठी ही पत्रकार परिषद या निमित्तानं आयोजित केलेली आहे। प्रथमतः आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी आदिवासी कृती समितीच्या वतीनं मनापासून असं सहर्ष स्वागत करतो। खरं तर मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे संबंधित काही खात्याचे मंत्री महोदयांबरोबर आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या काही प्रमुख लोकांबरोबर, नेते मंडळींबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करायचा आणि आदिवासी समाजाला ज्या काही योजना लागू आहेत, आदिवासी समाजाला जे काही आरक्षण आहे, ते सर्व योजना धनगर समाजाला लागू करण्याचे काही प्रयत्न महाराष्ट्र शासनाचे त्या निमित्तानं दिसत होते। तशा काही हालचाली महाराष्ट्रभर प्रशासनाच्या सुरू झालेल्या आहे आणि मला वाटतं 50 दिवसाच्या कालावधीमध्ये अहवाल मागून धनगर समाजाचा आदिवासी समाजामध्ये समावेश करायचा, अशा प्रकारचा एकंदरीत बऱ्यापैकी निर्णय होत असल्यामुळं महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजानं याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे। या निर्णयानं आदिवासी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहे आणि म्हणून त्याचे पडसाद तेव्हापासून तर आजपर्यंत आणि पुढील काही दिवसामध्ये त्याचे पडसाद वेगवेगळ्या माध्यमातून आपण राज्यभर उमटताना पाहतोय। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मोठमोठे रस्ता रोको होत आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे आंदोलनं होत आहे, काही ठिकाणी धरणे आंदोलनं सुरू आहेत, तर काही ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं उपोषणं सुरू महाराष्ट्रभर झालेली आहे आणि म्हणून अनेक मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं हा आदिवासी समाज आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर आलेला आहे। अनेक ठिकाणी नॅशनल हायवे असतील, राज्यमार्ग असतील, असे वेगवेगळ्या ठिकाणी एक आक्रमक स्वरूपामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं महाराष्ट्रभर आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनं सुरू झालेली आहे आणि म्हणून या आंदोलनाचा एक भाग म्हणून अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा आदिवासी कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन 14 तारखेला या निमित्तानं केलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगर समाजाचा समावेश आदिवासी समाजामध्ये करता कामा नये अशी ठामपणानं भूमिका गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाजानं घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये इथून मागच्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये, काही महिन्यांमध्ये या प्रश्नावर सातत्यानं संघर्ष झालेला आहे, तरी देखील सुद्धा महाराष्ट्र शासनानं सध्या या सगळ्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत, त्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यभर आदिवासी समाज या प्रश्नावर एकत्र आलेला आहे। महाराष्ट्रभर आंदोलनं या निमित्तानं सुरू आहे आणि म्हणून आम्ही देखील सुद्धा हे एक मोर्चाचा एक भाग म्हणून आम्ही अकोले तालुक्यामध्ये 14 ऑक्टोबरला या आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर एक धडक भव्य असा मोर्चा आम्ही त्या निमित्तानं आयोजित केलेला आहे। खरं तर अकोले तालुका हा आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकरेंची ही भूमी आहे आणि म्हणून इथं आदिवासी समाजावर होणारा जो काय अन्याय तो आम्ही कदापि सहन करणार नाही आणि म्हणून आमची स्पष्टपणानं भूमिका आहे की जो काही निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे तो तातडीनं बंद करावा, ते सांगण्यासाठी आम्ही तो मोर्चा त्या निमित्तानं घेतलेला आहे। खरं तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन काही महिन्यांपूर्वी अकोले शहरामध्ये झाला। खरं तर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले होते। एक प्रचंड मोठी ताकद अकोले शहराला आदिवासी समाजाची त्या निमित्तानं दिसली होती, परंतु आज योगायोगानं आदिवासी कृती समितीच्या काही ज्येष्ठ लोकांच्या समन्वयानं आम्ही सर्वजण आज एकत्र आलेलो आहे। आमदार साहेब, आम्ही, बाकी अनेक संघटना आमच्या बरोबर आहे आणि म्हणून 9 ऑगस्ट नंतर पुन्हा ह्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर 14 ऑक्टोबरला अकोले शहरामध्ये एक आदिवासी समाजाचं एक प्रचंड मोठं असं एक आक्रमक आंदोलन या निमित्तानं आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे। हजारो लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आमची हीच भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जाती जमातीचा समावेश करू नका। त्याचे अनेक वेगवेगळे कारणं आहेत आणि म्हणून हा समाज अत्यंत दुर्बल आहे, हा समाज अत्यंत मागासलेला आहे आणि अशा प्रकारचा अन्याय जर आमच्यावर झाला तर आदिवासी समाज कधीच मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही, आदिवासी समाजाचा सार्वजनिक विकास कधीच होणार नाही आणि म्हणून हा
अन्य आदिवासी समाज कधीच सहन करणार नाही. आणि म्हणून याच्या निषेधार्थ एक सरकारला एक इशारा देण्याच्या दृष्टीनं आम्ही समाज म्हणून कुठले पक्ष पार्ट्या कोणत्या पदावर काम करतोय म्हणून नाही, परंतु एक समाज म्हणून आमची देखील एक बांधिलकी एका समाजावर राहिलं पाहिजे. आणि एक जबरदस्त असा मोर्चा 14 ऑक्टोबरला आम्ही अकोल्यामध्ये आयोजित केलेला आहे. मोर्चाचं स्वरूप आमदार साहेब त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतील. आणि म्हणून अकोले तालुक्यातल्या सर्व आदिवासी समाजातील सर्व मायबाप जनतेला मी निमित्तानं आवाहन करतो की जसं 9 ऑगस्टला आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आला होतात, तसं पुन्हा एकदा ह्या प्रेसच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील सर्व आदिवासी समाजातील सर्व ग्रामस्थांना बंधू भगिनींना एक आव्हान करतो की आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या आरक्षणासाठी, आपल्या प्रश्नांसाठी आपण सर्वांनी एक हजारोंच्या संख्येनं 14 तारखेला आपण सर्वांनी एकत्र यावं. एक जबरदस्त ताकद आपल्या आदिवासी समाजाची या निमित्तानं आपण सर्वांनी दाखवावी. आणि म्हणून अकोले तालुका आदिवासी कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो, 14 ऑक्टोबरला एक चांगल्या प्रकारची आतापर्यंत आम्ही आता एक आढावा बैठक आम्ही घेतली होती. बऱ्यापैकी आमच्या आंदोलनाची एक 70 ते 75% आमची तयारी झालेली आहे. उर्वरित 2-3 दिवसामध्ये एक बाकी उर्वरित तयारी आम्ही करणार आहे. म्हणून आम्हाला खात्री आहे, विश्वास आहे की जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो तेव्हा वादळ निर्माण होत असतं. आणि म्हणून पुन्हा एकदा 9 ऑगस्ट नंतर अकोले तालुक्यामध्ये 14 ऑक्टोबरला पुन्हा आदिवासी समाज त्यांच्या मागण्यांसाठी एक प्रचंड मोठं वादळ घेऊन अकोले शहरामध्ये येणार आहे. आपण सर्वांनी त्याच्या स्वागतासाठी यावं, आदिवासी समाजानं मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.